चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजप ओबीसी चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती आहे। माझ्यासोबत भाजपचे नेते आहेत, अशोक जीवतोळेजी चंद्रपूरचे मूळचे आहेत, ओबीसी चळवळीत काम करतात। सर, काय सांगणार तुम्ही? अशी माहिती आहे की ओबीसी चेहऱ्याच्या शोधात आहे भाजप तिथे। 2019च्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झाले। त्यावेळेस सन्माननीय स्वर्गवासी बाळूभाऊ धानोरकर हे त्यावेळेस 44,000च्या फरकाने निवडून आले होते। ओबीसी कुणबी या नात्यांनी त्यांना 25%वरून 45.14% त्यांचं मतदान वाढलं काँग्रेसचं। त्यामुळे साहजिकच आहे की हा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ओबीसी उमेदवार या ठिकाणी द्यावा आणि त्या अनुषंगाने कोणत्याही राजकीय पक्षाने ओबीसी चेहरा जर त्याला या लोकसभा क्षेत्रात नवीन दिला तर साहजिक तो उमेदवार निवडून येईल, हे प्रत्येक पक्षाची खात्री झाली आहे। तुम्ही पूर्वी भाजपात होते, नंतर राष्ट्रवादीत गेले, पुन्हा भाजपात आले। तुमच्याही नावाची चर्चा आहे। तुमची इच्छा कधीही लपून राहिलेली नाही लोकसभा निवडणूक लढायची। आत्ता निवडणुका जवळ आलेल्या काय भूमिका आहे? अर्थात मी एक भारतीय जनता पक्षाचा मी सामान्य कार्यकर्ता आहे। प्रत्येक कार्यकर्त्याची एक सुप्त इच्छा असते आणि त्या अनुषंगाने जर पक्षाने मला खासदारकीचं तिकीट दिलं किंवा कोणतीही जबाबदारी दिली तरी मी साहजिकपणे ती जबाबदारी पूर्णतः ताकदीने पार पाडीन। चंद्रपूरचं राजकारण धनुजय कुणबी यांच्या अवतीभोवती फिरतं। गेल्या वेळेस बाळू धानोरकर जे निवडून आले ते त्याच समाजाचे होते। यावेळेस भाजपही ओबीसीतून त्याच प्रवर्गातून देण्याच्या तयारीत आहे असं म्हणतात। काय सांगणार? अर्थात हा जो चंद्रपूर वणी आर्णी हा लोकसभा पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये खासदारकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ओबीसीमधला धनुजय कुणबी हा घटक फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये मतदार वर्ग आहे आणि त्या अनुषंगाने ओबीसी कुणबी म्हणा की ओबीसी बहुल क्षेत्रामध्ये ओबीसी उमेदवार म्हणा, हे उमेदवार जर त्यांनी कोणत्याही पक्षाने दिले तर मला वाटते साहजिकपणे त्या उमेदवाराला थोडंसं त्याचं पारडं जड होईल आणि सहजरित्या तो निवडून येईल। तुम्हाला संधी दिली, तुम्ही लढायला तयार आहे भाजपमधून? अर्थात मी पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतो। हंसराज अहिर यांचा तो मतदारसंघ आहे, अशी चर्चा मध्यंतरी होती की सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा मैदानात उतरवलं जाऊ शकतं। अशा स्थितीत एक ओबीसी नेत्याची इच्छा व्यक्त करणं, शेवटी काय आहे की निवडून येण्याची क्षमता ही प्रत्येक पक्षाला उमेदवार निवडताना लक्षात घ्यावा लागते आणि त्या अनुषंगाने सन्माननीय सुधीरभाऊ असो, सन्माननीय हंसराज भैया असो किंवा मी असो, निवडून येण्याची क्षमता पाहून पक्ष जो उमेदवार ठरवल त्या उमेदवाराचा प्रचार आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडू। एक शेवटचा प्रश्न, गेल्या वेळेस काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार हा चंद्रपुरातून निवडून आला होता। यावेळेस कशी परिस्थिती आहे? भाजपला किती विश्वास आहे त्या मतदारसंघातून जिंकण्याचा? कारण की काँग्रेसही विश्वास व्यक्त करते आमचा उमेदवार निवडून येईल म्हणून। अर्थात महाराष्ट्रामध्ये एकमेव काँग्रेसचा उमेदवार स्वर्गवासी सन्माननीय बाळूभाऊ धानोरकर निवडून आले होते आणि काँग्रेसला ती सीट गेल्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला असं वाटते की कुठंतरी अत्यंत कमी मतदानातून त्या फरकाने बाळू धानोरकर साहेब निवडून आले। आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही भारतीय जनता पक्षाला आपण ही निवडणूक आपल्या उमेदवाराला आपण निवडून आणू, ही प्रत्येक कार्यकर्त्याची चांगली इच्छा आहे। भाजप निवडून येईल असं वाटतं आता? अर्थात सर्व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहे आणि त्या अनुषंगाने चंद्रपूरची खासदारकीची सीट सहजपणे भारतीय जनता पक्ष जिंकेल ही मला खात्री आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।